प्रीती माऊलीने प्रश्न विचारलाय, देवाच्या इच्छेशिवाय जर झाडाचं पानही हलत नसल तर आमच्याकडून ज्या छोट्या छोट्या खोड्या होतात त्या खोड्या देवच करवतो का? तर आता त्याचं उत्तर गीतेत सांगितलं. देव म्हणतो, मी प्रत्येक आत्म्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले, त्याला जसं वागायचे तसं वागू द्या, पण त्याला काय फळ द्यायचंय त्याचा अधिकार मी माझ्याजवळ ठेवलेला आहे. मग आपल्याकडून खोड्या का घडतात त्याला कारण उद्धव गीता. अनंत जन्मीचे संस्कार आहेत. मागच्या जन्मी आपण जर पूर घोड्या करणार असलो तर या जन्मी काय आपण निहार राहणार आहे का? या जन्मी पण अजून याचं त्याचं ही ती करणार आहे. मागच्या जन्मी तुम्ही सात्विक असताल, मग तुम्हाला अध्यात्मामध्ये रस वाटतो. मागच्या जन्मी तुम्ही दानी असताल, या जन्मामध्ये लोकांना सहायता करण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो. नाही तर काय काय जण असतात करोडो रुपये असतात, पण 4 रुपये खर्च करायचे म्हणले तर त्यांना वाटतं आमचं जीवच काढतात का काय. असतात का नाही? सामर्थ्य आहे पण दान करण्याचं आहे का त्यांच्यात? नाही. या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणून आपण पण कायम ध्यानात ठेवायचं, आपल्याकडून जे अनाठाई कार्य घडतात त्याच्यावर आपण काय करतो, मग गुरुजी होऊन द्यायची का? त्याच्यावर आपण निर्बंध लावण्याचा प्रयत्न करायचा. आपण जर कळते की हे नाही करायला पाहिजे बरं का, आणि आपला अंतरात्मा सांगतो मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, किती मन दुखलं असेल तिचं, नव्हतं बोलायला पाहिजे. आता तिला कसं वाटत असेल, ती रडत होती एवढ्या उशीर, आणि नंतर मग आपला अंतर नव्हतं बोलायला पाहिजे, मग ठीक आहे मला माफ करा. आणि ती व्यक्ती जर म्हणली इट्स ओके, वरती यमदूताच्या हातले फटके बसवतो, वाचले तुमच्यासोबत वाईट वागला, तुम्ही त्यांना माफ केलं, यम म्हणतो जाऊ द्या, त्या व्यक्तीला अधिकार घ्यायला माफ करायचा, बांधनातून मुक्त झाला. पण तुम्ही फार लहान आहात, लहान वयामध्ये हे एवढे उच्च विचार, एवढा उच्च प्रश्न विचारणं, याला पण पूर्वजन्मीची काहीतरी जोड लागते. आणि आपलं तर सांगणे की संस्था टेम्पररी, परमनंट नाही. संस्थेमध्ये काही दिवस राहायचे, आयुष्यभर नाही राहायचं. आयुष्यभर मी पण म्हणतो की मी राहणार नाही, ते काही काळापुरतं आपण सगळी जोडून आलो बरोबर. काही काळापुरतं, काही वर्षांतर तात्यांचा व्यवसाय चालू झाला, तात्या त्या ठिकाणी बिझी झाले. काही वर्षांतर आईचं काय चालू झालं, आमच्या आईला तर खूप काय काय स्वप्न तेच तिथं राहिली. माझं काय झालं, मी तिथं असेल, तुम्ही कीर्तनकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन कर, तुम्ही बिझी होऊन जाणार आहे बरोबर ना. मग आपण असं नाही मनात धरू शकत की मला हेच पाहिजे, हीच लोक ही जगत नाही. काही काळापुरतं सगळे एकत्र आले, मग त्याचा काय घ्यायला पाहिजे, आपण आनंद घ्यायला पाहिजे.